त्याची वाटचालच चांगली नाही. त्याच्याकडे लोकच असे जमा केलेत त्यांनी की रक्तानं हात भरलेले, चोऱ्या करणारे, भ्रष्टाचार करणारे, गाड्या लुटणारे, दारू पिऊन लोकांना त्रास देणारे, कुठं पीक विमे खाणारे, सगळे भ्रष्टाचारी. हयात असताना आपण इतका त्रास नव्हता द्यायला पाहिजे, इतका छळ नव्हता करायला पाहिजे, खाली मान घालून चालावं लागत असे वाक्य प्रयोग नव्हते करायला पाहिजे. मग तुम्हाला तुमचं मानतोय का? तर येतो तर नाहीये. तो मिळेल तिथं संधीत ते पोरील चेंगरायचं बघतो, मिळेल त्या संधीत संघ राहतो, फक्त मिळेल त्या संधीत चेंगरायला बघतो. त्यांच्या समाजात लोकांना कळत नाही का नुसतं बोलायचंच कळतं, फक्त लिहायचंच कळतं, फक्त ते कळत नाही का की आपल्या जातीला उंचीवर नेणाऱ्या माणसाच्या पोरीला, खऱ्या वारसाला टोचणी दिली जाते, संगत राहतेत, टोचून बोललं जातं, हिनवलं जातं. हे कळत नाही का त्यांना? त्यांच्या दरी निर्माण व्हायला लागली, तो करायला लागला. हे कळत नाही का? दरी तर त्यानेच निर्माण केली ना. तेच बोलत होता त्या टायमाला हयात असताना. तुम्ही जर त्याला तुमचं समजता, त्याने तुम्हाला तुमचं का नाही समजलं? काय संबंध येतो हा? प्रत्येक संधी सोडत नाही तो, प्रत्येक संधी. त्याविषयी जर त्यांनी त्या मेळाव्यात हातात दिले असते ते फोटो, बॉम्बला आता त्याला आणलं. म्हणजे किती जाती जातीत भेद पसरायला लागलाय हे त्यांनाच म्हणणं नसायला पाहिजे, आपल्याला संपवते. त्याची वाटचालच चांगली नाही. त्याच्याकडे लोकच असे जमा केलेत त्यांनी की रक्तानं हात भरलेले, चोऱ्या करणारे, भ्रष्टाचार करणारे, गाड्या लुटणारे, दारू पिऊन लोकांना त्रास देणारे, कुठं पीक विमे खाणारे, सगळे भ्रष्टाचारी. हयात असताना आपण इतका त्रास नव्हता द्यायला पाहिजे, इतका छळ नव्हता करायला पाहिजे, खाली मान घालून चालावं लागत असे वाक्य प्रयोग नव्हते करायला पाहिजे. मग तुम्हाला तुमचं मानतोय का? तर येतो तर नाहीये. तो मिळेल तिथं संधीत ते पोरील चेंगरायचं बघतो, मिळेल त्या संधीत संघ राहतो, फक्त मिळेल त्या संधीत चेंगरायला बघतो. त्यांच्या समाजात लोकांना कळत नाही का नुसतं बोलायचंच कळतं, फक्त लिहायचंच कळतं, फक्त ते कळत नाही का की आपल्या जातीला उंचीवर नेणाऱ्या माणसाच्या पोरीला, खऱ्या वारसाला टोचणी दिली जाते, संगत राहतेत, टोचून बोललं जातं, हिनवलं जातं. हे कळत नाही का त्यांना? त्यांच्या दरी निर्माण व्हायला लागली, तो करायला लागला. हे कळत नाही का? दरी तर त्यानेच निर्माण केली ना. तेच बोलत होता त्या टायमाला हयात असताना. तुम्ही जर त्याला तुमचं समजता, त्याने तुम्हाला तुमचं का नाही समजलं? काय संबंध येतो हा? प्रत्येक संधी सोडत नाही तो, प्रत्येक संधी. त्याविषयी जर त्यांनी त्या मेळाव्यात हातात दिले असतील ते फोटो, बॉम्बला आता त्याला आणलं. म्हणजे किती जाती जातीत भेद पसरायला लागलाय हे त्यांनाच म्हणणं नसायला पाहिजे, आपल्याला संपवते.